हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की जिथे असाल तिथे आनंदात राहत असाल. आणि आज एक नवीन व्लॉग सहज मी आलेली आहे. तर लेट्स सी हाऊ द डे गोज अँड देर आर मेनी थिंग्स दॅट आय एम गोइंग टू डू इन दिस व्हिडिओ. सो कीप ऑन वॉचिंग. किंवा किचन ऑर्गनायझिंग हे कधीच होत नसतं. सो बेसिकली आज मी फ्रीज क्लिनिंग करणार आहे. तर चला, काल काल इव्हनिंगलाच मी भाज्या ज्या होत्या त्या बाजारातून आणल्या आहेत, पण त्याला मी अरेंज केलेलं नाही आहे. सो ते पहिलं मला करायचं आहे. सो लेट्स गेट इनटू. तर भाज्या ऑर्गनायझेशनसाठी मी पहिले ना काचेचे आपले जे मायक्रोवेव्ह सेफ आहेत ते कंटेनर यूज करायची. आणि आय थिंक दॅट इज ऑल्सो युजफुल, बट आय एम ट्राईंग दिस न्यू थिंग, अ झिपलॉक बॅग, ज्यामध्ये तुम्ही ठेवू शकता भाज्या, चांगल्या प्रकारे राहू शकतात. सो आय एम जस्ट गिविंग दिस ट्राय फॉर द फर्स्ट टाइम आणि बघूया कसं याचे रिझल्ट्स आहेत. सो लेट्स बिगिन. तर इथे मी भाज्या सगळ्या आणलेल्या त्या सगळ्या धुवून, स्वच्छ धुवून, त्यांना ड्राय करून झिपलॉक बॅग्समध्ये मी भरून ठेवणार आहे. तर बघूया किती फ्रेश राहू शकतात. आय एम ऑल्सो गिविंग इट फर्स्ट टाईम ॲज अ ट्राय. बघू कसं राहतं. तर अशा प्रकारे मी ऑर्गनाईज करून ठेवलं आहे आणि हे ट्रान्सपरंट असल्यामुळे विजिबल आहे. कधी काय होतं की आपण स्टोअर करून ठेवतो एका कंटेनरमध्ये आणि आपल्याला माहीत नसतं की काय आहे काय नाही. सो दिस इज वन थिंग दॅट आय फाउंड व्हेरी गुड. फ्रीज ऑर्गनाईज झालं आहे आणि ऑलमोस्ट माझ्याकडे आता फ्लॉवर आलेला आहे. त्याला मी बहुतेक फ्लोरेट्समध्ये कापून स्टोअर करायचा प्रयत्न करीन. अँड लेट्स सी हाऊ मेनी डेज इट वर्क्स, बिकॉज मी पण फर्स्ट टाईमच यूज करते आहे ते झिपलॉक बॅग्स. तर बघूया कशा प्रकारे राहतात. बिकॉज आय हॅव सम कन्सर्न. कधी काय असतं ना की फ्लावरमध्ये कधी वर्म्स भेटू शकतात अँड आय डोंट वॉन्ट टू स्पॉईल व्हेजिटेबल्स अराउंड. त्यामुळे मी ह्याला कट करीन, थोडा वॉश करीन, बेकिंग सोडा किंवा सॉल्ट पाण्यामध्ये तुम्ही असं थोड्या वेळ ठेवू शकता त्याला फ्लॉरेट्स कापून. ओके. आणि मग त्याला चांगल्यापैकी टिश्यूने वाईप करून किंवा सुकवून मग तुम्ही स्टोअर करून बघा. सो लेट मी ऑल्सो डू दॅट.
आपण 15-20 मिनटं असंच ठेवणार आहोत आणि वन्स इट इज डन आपण एकदा नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि मग त्याला झिपलॉक बॅगमध्ये स्टोअर करूया. तर इथे मी किचन टॉवेल्स जे आपण यूज करतो डेलीसाठी ते मी इथे फोल्ड करून एका बास्केटमध्ये ठेवते. इझिली म्हणजे अवेलेबल आहे आणि हँडी टू यूज आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे स्टोअर करून ठेवते. हे किचन वाईप जे आहेत ते मी कधी कधी पूजाघरासाठी पण वापरते, स्वच्छवाले नवीन पॅकेट्समधले. सो इट इज हँडी. किचनसाठी पण खूप चांगलं आहे, वॉशेबल आणि रियूज करू शकतो आपण, त्या प्रकारचे आहेत. आणि माझ्याकडे काही मायक्रोफायबर क्लॉथ्स पण आहेत जे ऑन डेली बेसिस पण यूज करते. सो जेवढे पण तुम्हाला म्हणजे ॲज कन्व्हिनियंट यू आर, यू कॅन कीप इट. तर इथे मी वॉश केलेले यूज केलेले मायक्रोफायबर क्लॉथ्स आहे किंवा किचन टॉवेल्स आहेत ते मी इथे गरम एका पाण्यामध्ये थोडा वेळ सोक करून त्यामध्ये ना डिटर्जंट आपल्या चॉईसचं जे कोणतं आपण घरी वापरतो कपड्यांसाठी किंवा कशासाठीही ते तुम्ही त्यात टाका आणि थोडी उकळी आल्यावर आरामात म्हणजे गरम झाल्यावरती पाणी यू कॅन कीप इट फॉर अ वाईल आणि नंतर मग तुम्हाला जसा वेळ असेल तसं धुवून टाका आणि स्वच्छ निघतात. कारण का कसं आहे की किचनमध्ये ऑइल स्पिल होतं, कधी हळद असते ती स्पिल होते, त्यामुळे ना ते सगळा जंग जो आहे ना तो निघाला पाहिजे किंवा डाग निघाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला गरम पाणी एक सोपा असा उपाय आहे जो तुम्ही घरी करू शकता. त्याबरोबर मी सिंक देखील क्लीन करते. सो ऑलमोस्ट डिश वॉशिंग जो लिक्विड आहे त्याने मी साफ करते. कधी कधी काही केमिकल्स आहेत प्रोडक्ट्स ते मी यूज करते जस्ट फॉर अ शायनिंग पर्पज, ते मी यूज करते, बट दॅट ऑल्सो वन्स इन अ वीक. तर आता मस्तपैकी ऊन पडलेलं आहे, सकाळी पाऊस होता आणि मग मी विचार केला की आलेले प्लांट्स जे आहेत त्यांना मी असं काहीतरी ठेवलं आहे जेणेकरून असं डायरेक्ट सनलाईट पण भेटेल, म्हणजे डायरेक्ट सनलाईट आणि एअर पण तेवढीच भेटेल. तो आय एम प्लॅनिंग इनिशियली टू डू इट फॉर दीज बेबीज फर्स्ट. नंतर मग अजून काय झाडं आली किंवा प्लांट्स आले की मी त्यांना असे लेअरिंग करणार आहे तिथे. सो दिस इज वन थिंग दॅट आय फील इज गुड right now I am doing and focusing on plants घरात असल्याने खूप एक पॉझिटिव्हिटी येते अँड ती पॉझिटिव्हिटी ऑफकोर्स कुठे ना कुठेतरी स्वतःच्या मनाला पण शांतता वाटते. तर त्यासाठी प्लांट्स घरात असणं किंवा अवतीभोवती असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव. तर मी इथे डिनर प्रिपरेशन चाललं आहे कारण का आज मला लवकर डिनर प्रिपरेशन ह्याकरता करायचं आहे कारण का मला बाहेर जायचं आहे. सो आज मी भरलेली वांगी बनवते आहे.
सो इट इज सिम्पल इन्ग्रेडियंट्स आहोत. कांदा, टॅमॅटो, मसाले, वाटण हे सगळं मिक्स एकत्र करून फोडणी द्यायची.